काय म्हणू आपण त्याला मातृभाषा म्हणतो. त्यामुळे आईबद्दल जी भावना आहे तीच मराठीबद्दल भावना आहे. बाबांनी आम्हाला लहानपणापासून फक्त सांगितलं बाकी ठीक आहे तुम्ही बाहेर गुजरातीत बोला, हिंदीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, पण घरी आल्यावर मराठीतच बोलायचं. या भाषेने आज इथपर्यंत या मंचावर आणून ठेवलं. मी अजून काय सांगणार आहे. मराठी भाषेमुळे आज घराघरामध्ये आम्ही पोहोचलो आहे. अमेरिकेत सुद्धा मराठी शाळा तयार होत आहेत. शनिवार रविवार मराठी शाळा घेतल्या जातात. खूप सारे दागिने घातल्यावर एखादी स्त्री जितकी गोड आणि जितकी सुंदर दिसते तशी सुंदर आपली मराठी भाषा आहे. तेव्हा तो हरियाणातला एक ड्रायव्हर त्याने आम्हाला विचारलं, सर वो महाराष्ट्र की हास्य जत्रा आते उनमें आप काम करते वही हो क्या. आज मी हिंदीत किंवा गुजराती रंगभूमीवर काम करतोय त्यासाठी कारणीभूत सुद्धा मराठीच आहे. मी मराठी नाटकं माझी गाजल्यानंतर मला हिंदी आणि गुजराती भाषिकांकडनं ऑफर्स आल्या की आमच्या इथे पण येऊन तुम्ही नाटक करा. आमचे सर्वात जास्त रिटेक चालू शॉटमध्ये कोणतरी हसलं म्हणून झालेत. मला महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा सगळ्या शिकायच्या आहेत आणि माझी प्रचंड इच्छा आहे. एवढा मोठा कार्यक्रम आहे. सगळ्या मुली नटून थटून फेटे बिटे घालून सगळ्या आलेले आहेत. पावडर लाली लावून आलेले आहेत. तर आमचं कसं असते, आम्हाला म्हणजे पावडर लाली लावायची गरजच लागत नाही. आम्ही म्हणजे इकडून एक बोट फिरवलं, इकडून एक बोट फिरवलं, आम्ही रुबाबदार. गवताचं पात वाऱ्यावर डोलत, डोलताना बया काय म्हणत, खेळायला चालला बया, खेळायला चालला, खेळायला चालला बया, खेळायला चालला बया, बया बया खेळायला. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्स आयोजित माय मराठी कला संगम या महोत्सवाची आज सांगता आहे आणि आत्ता ह्या सगळ्या कलाकारांना भेटायला बघायला तुम्ही इतके उत्सुक आहात तर तुमचं मनापासून तुमचे आभार मानते आणि सगळ्या कलाकार, लेखक आणि निर्मात्या मंडळींचं सुद्धा आभार मानते. चिकी चिकी बुबुम बुम हा एक नवीन सिनेमा येणार आहे लवकरच आपल्या भेटीला. त्याचं टीजर ट्रेलर सगळ्यांनी पाहिलंच असेल आणि त्यानिमित्ताने आपल्याशी संवाद साधायला हे कलाकार मंडळी आपल्याबरोबर आले आहेत. ह्या सगळ्यांना तुम्ही घराघरात बघताय, मालिकांमधनं चित्रपटांमधनं सुद्धा बघतायत आणि आज तेच प्रत्यक्ष तुमच्या समोर आहेत. याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुम्ही जे मोबाईल वर करून त्यांना शूट करता त्याच्यातून दिसतंच आहे. पण सुरुवात थोडी अशी करेन, उद्या मराठी भाषा गौरव दिन आहे. तर आपलं माध्यमच असं आहे, म्हणजे आपण सगळेच मनोरंजन क्षेत्रात काम करतो आणि आपल्या कामाचं माध्यम मराठी भाषा असं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल की मराठी भाषेशी, आपल्या मातृभाषेशी असलेलं तुमचं नातं काय आहे? कोणीही सुरू करा. नमस्कार. मी आता 38 वर्ष भारताच्या बाहेर आहे, पण तरीसुद्धा मराठीची जी आपली नाळ जोडलेली आहे ती अजून संपत नाही आहे आणि त्याच दृष्टीने मी मराठीत पहिला सिनेमा करायचा प्रयत्न केला आहे. सो ह्याच्या व्यतिरिक्त अजून मी काही मराठीबद्दल बोलू शकत नाही. पण मराठी भाषा ही अभिजात भाषा ही झाल्यामुळे त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि मला खूप अभिमान पण आहे त्याचा. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात आधी मठाचे खूप खूप आभार आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. काय म्हणू आपण त्याला मातृभाषा म्हणतो. त्यामुळे आईबद्दल जी भावना आहे तीच मराठीबद्दल भावना आहे. जोपर्यंत ठेच लागल्यावर आई ग निघतं तोपर्यंत मराठी माझी माय आहे. काय होतं, नेमकं मराठी भाषा गौरव दिवस असतो त्या दिवशी हातात माईक आला की आधी खूप चाचरायला होतं. चमचा की चमचा, चावी की चावी, आणि मग असं होईल हा मोठा मराठी भाषेवर बोलतोय ह्याचं किती. पण मला असं वाटतंय की मी चमचा बोलो या चमचा बोलो, समोरच्याला कळतं की याला चमचा हवा आहे. एवढी आपली सोपी मराठी भाषा आहे आपल्या. आणि यावर्षीचा मराठी भाषा गौरव दिवस हा खूप महत्त्वाचा आणि जास्त आपल्यासाठी आनंददायी आहे, कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला गौरव दिवस आहे. सो आता सरकारने त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे अभिजात दर्जा देऊन.
आता आपल्या भाषेला कसं मोठं करायचं सगळं आपल्या हातात आहे. सो त्याची काळजी घेऊया आणि मला खूप अभिमान आहे मराठी असल्याचा. नमस्कार, धन्यवाद. सर्वात पहिले आम्ही इथे आलो आणि आज तुमच्याशी संवाद साधता येतो. आमच्या फिल्मबद्दल आम्ही बोलणारच आहोत, पण त्याआधी जो तू प्रश्न विचारला त्याचा उत्तर मला असं वाटतं की माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हा सर्वांनाच आता माहिती असेल माझा जन्म गुजरातमध्ये झाला. महाराष्ट्राची मुलगी असूनही आई बाबा गुजरातमध्ये राहिले. माझी आई तर तिथे गुजराती मीडियममध्ये शिकली, बाबा माझे मराठी मीडियममध्ये होते. आणि बाबांनी आम्हाला लहानपणापासनं फक्त सांगितलं बाकी ठीक आहे तुम्ही बाहेर गुजरातीत बोला, हिंदीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, पण घरी आल्यावर मराठीतच बोलायचं. तुटकं फुटकं का न असो आमचं मराठी होतं. आता शेवटले 15 वर्षापासून मी या इंडस्ट्रीत आहे आणि आता इथे आल्यापासून मला खरं सांगू तर मला माझे सहकलाकार इतके छान मिळाले की माझं पण मराठी चांगलं होत गेलं. आणि अजूनही मी म्हणत नाही आहे माझी भाषा स्पष्ट झाली आहे, पण हळूहळू प्रयत्न करते. आपली भाषाच इतकी छान आहे की ती शिकायची आणखीन इच्छा होते. सो थँक्यू सो मच, धन्यवाद मला इथे बोलवलं याबद्दल. आणि बस एवढंच सांगेन. थँक्यू. हां, थँक्यू सो मच. थँक्यू. બધું મરાઠી આવડે છે, सगळं स्पष्ट बोलता येतं. नम्रता. सर्वप्रथम सगळ्यांना खूप मनापासून नमस्कार. आणि तुम्ही आम्ही आल्यानंतर इतकं छान कौतुक केलं त्याबद्दल खरंच खूप जास्त आभार तुमचे सगळ्यांचे. ह्या टाळ्या आमच्यासाठी आमच्यात उत्साह निर्माण करतो, त्यामुळे ह्या कायम आमच्यासाठी राहू द्यात. आणि मला हे सांगायचं की माझं नातं म्हणजे काय म्हणूयात की या भाषेने आज इथपर्यंत या मंचावर आणून ठेवलं. मी अजून काय सांगणार आहे. मराठी भाषेमुळे आज घराघरामध्ये आम्ही पोहोचलो आहे. मी तर म्हणेन आता आम्ही US मध्ये गेलो होतो, तर तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की तिथली जी मराठी मंडळ आहेत ती अमेरिकेमध्ये मराठी भाषेला दर्जा मिळवून देण्याचं काम करतायत. तर ही खूप मोठी गोष्ट आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. अमेरिकेत सुद्धा मराठी शाळा तयार होत आहेत. शनिवार रविवार मराठी शाळा घेतल्या जातात, तिथे मुलांना मराठी शिकवलं जात आहे. तर मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रापुरती आता मर्यादित राहिलेली नाही आहे, ती आंतरदेशात जाऊन पोहोचलेली आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे. रोहित. हे मराठी खूप महत्त्वाचं आहे आमचं सातारचं. म्हणजे गंमत बघा, आपली मराठी भाषा एकमेव अशी आहे जी प्रत्येक 12 कोसांवर बदलते. ते आमचं सातारी काहीतरी बोललं आता. ॲक्च्युली आता इथे मंचावर बघशील तर 12 कोस नाही, अगदी अर्ध्या फुटाच्या अंतरावर भाषा बदलत जाणार आहे. हा म्हणजे तीच गंमत आहे की आपल्या मराठी भाषेत खूप साऱ्या बोलीभाषांनी नटलेली भाषा आहे आपली मराठी भाषा. थांबा गेला का जरा, येणारच आहे की ते उभी. मला खरंच अभिमान आहे. म्हणजे ह्याचं फार भारी वाटतं की इतक्या साऱ्या इथे बसलेल्यांमध्येच कितीतरी 100 लोकांच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. तर एवढ्या सगळ्या बोलीभाषांनी नटलेली आपली मराठी भाषा. म्हणजे खूप सारे दागिने घातल्यावर एखादी स्त्री जितकी गोड आणि जितकी सुंदर दिसते तशी सुंदर आपली मराठी भाषा आहे. आणि या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा वर्गा. धन्यवाद. वा, मला वाटतं की मराठी भाषेविषयीचं नातं जे आहे प्रत्येकाच्या मनात तितकंच खास आहे. आणि खरंच आहे, रोहित समजा मग सुरुवात केली त्या भाषेत जर बोलला असता तर कदाचित आम्हाला तितकंसं आवडलं नसतं, पण आता त्याने जे त्याच्या झोनमध्ये जाऊन तो बोलला आहे ते आम्हाला खूप आवडलं सगळ्यांचं. आणि ते स्त्रीचं वाक्य तयार करायला एवढा वेळ पण मिळाला त्याला. तर ह्या गमती जमती तर होतच असतात. आम्ही छोट्या पडद्यावर बघतच असतो, टी व्हीच्या माध्यमातून बघतच असतो. स्वप्नील, तुला विचारावंसं वाटेल की गेल्या वर्षी तू अभिनेता म्हणून तर दिसत होतासच, पण तू निर्माताही होतात. ह्या दोन्ही भूमिका तू बजावत होतास. कोणती भूमिका जास्त आनंद देणारी असते तुझ्यासाठी? नाही, मला असं वाटतं की मी निर्माता झालो कारण मी अभिनेता होतो. त्यामुळे त्याचा स्रोत, त्याचा उगम, त्याची सुरुवात हा अभिनय आहे किंवा अभिनेता होण्याने त्याची सुरुवात आहे. मी अभिनेता झालो नसतो तर मी निर्माता कधीच होऊ शकलो नसतो. त्यामुळे पहिलं मूल जसं नेहमी थोडं उजवं असतं आवडायला, तसंच मला असं वाटतं की माझ्यातला अभिनेता हा नेहमी माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे.
कारण माझ्यातल्या अभिनेत्यांनी माझ्यातला निर्माता घडवला आहे, उलट प्रवास नाही झाला आहे. त्यामुळे मला माझा हळवा कोपरा अभिनय किंवा अभिनेता हा आहे. पण निर्मिती केल्यामुळे किंवा निर्मिती या क्षेत्रात पडल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की मराठी चित्रपट बघणं जितकं आनंद देणार आहे तितकंच मराठी चित्रपट बनवणं किंवा चित्रपट बनवणं हे हा प्रवास किती खडतर आहे किंवा किती आव्हानांनी भरलेला आहे, पण किती आनंद देणार आहे. कारण आव्हानं नसतील तर त्या विजयाला मजा पण नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून आपण जी मेहनत करतो, निर्माता ती मेहनत हेडलाईन करतो, दिग्दर्शक ती मेहनत त्याच्या नजरेतनं आपल्यापर्यंत आणतो आणि ही निर्माता आणि दिग्दर्शक ही जोडी जी आहे ती कलाकृती तयार करत असते. माझं असं ठाम मत आहे की चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, नाटक हे नटाचं माध्यम जास्त आहे. मला असं वाटतं की चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, लेखकाचं माध्यम आहे. नट हा फक्त त्याच्यात एक त्याची आपापली एक बाजू सांभाळून धरत असतो किंवा ती उचलून धरत असतो. प्रमुख काम हे निर्माता आणि दिग्दर्शक ह्यांचं आहे. त्यामुळे ती भूमिका बजावता आली निर्माता म्हणून. तर अभिनेता नेहमीच हृदयाच्या जवळ असेल. पण मला नारकर सरांचं आवर्जून कौतुक करायचं आहे. आत्ता आपण मराठीबद्दल बोलतोय, ते स्वतः हॉलिवूडमध्ये ॲक्टिंग करतात, हॉलिवूडमध्ये निर्माते आहेत ते, आणि त्यांना सहज शक्य होतं की त्यांनी एखाद्या इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली असती, कारण तिथे कदाचित पैसा जास्त असेल, कदाचित त्याचं मूल्यमापन जास्त होत असेल किंवा तो जास्त देशात पोचू शकेल. पण असा कोणताही विचार न करता त्यांची पहिली भावना अशी होती, मी जे म्हटलं ना की आई म्हणतो ना आपण, तर पहिले आई आठवते ना. तर त्यांना जेव्हा त्यांनी हे ठरवलं की आता आपण काहीतरी करूया, आपण काहीतरी निर्माण करूया, तेव्हा त्यांनी पहिला मग काय म्हणतात त्याला, जो पहिला त्यांचा विचार आला तो असा आला की मराठी चित्रपट बनवूया. आणि फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट मला वाटते, कारण हे जितक्या जास्त लोकांच्या मनात येईल, विविध क्षेत्रांच्या बाबतीत मी बोलतोय, फक्त चित्रपट निर्मिती या क्षेत्रात नाही, तितका मराठी माणूस मोठा होत जाईल. मराठी माणूस मराठी माणसाला जितक्या संधी देईल, म्हणजे आपण सगळ्यांना संधी देऊया, पण मराठी माणसाने मराठी माणसाला आवर्जून संधी देऊया. मराठी माणसाने मराठी माणसाकडनं आवर्जून व्यवसाय वाढवूया. मराठी माणसाने मराठी माणसाबरोबर आवर्जून गुंतवणूक करूया. कारण मराठी माणसाला मोठं करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे, पण मराठी माणसाला मोठं करण्याची पहिली जबाबदारी ही मराठी माणसाची आहे. त्यामुळे माझ्यातला मराठी अभिनेता माझ्यातल्या मराठी निर्मात्याला मोठा करतोय, माझ्यातला मराठी अभिनेत्याला मोठा करतोय. असा प्रवास हळूहळू सुरू आहे. पण तू अभिनेता म्हणून जितका लोकप्रिय आहेस तितकाच लोकप्रिय तू निर्माता म्हणूनही होशील, कारण की तू ज्या ज्या कलाकृती घेऊन येत आहेस त्या सगळ्यांना आवडत आहेत प्रेक्षक म्हणून. त्यामुळे तुला शुभेच्छा. या दोन्ही भूमिकेत तू वारंवार आम्हाला दिसत राहावंस अशी आमची सगळ्यांची इच्छा. धन्यवाद मैत्रिणी. प्रसाद, तू मराठीसह तू हिंदी आणि गुजराती लेखनही केलेलं आहेस, तू त्या रंगभूमीवरही आहेस, काम करतोस. तर त्या रंगभूमीवर जेव्हा तू कार्यरत असतोस, तू सक्रिय असतोस, तेव्हा तिथला प्रतिसाद कसा असतो मराठीला घेऊन, म्हणजे मराठी भाषेत सुद्धा तू काम करतोस, तर तेव्हाचा कसा रिस्पॉन्स असतो? मी थोडंसं रिव्हर्स करेन तुला, की मी तिथे काम करत असतानाचा अनुभव शेअर करण्यापेक्षा मी मुद्दाम आता हास्य जत्रेचा इथे उल्लेख करेन की आम्ही आता बऱ्याच शहरांमध्ये कार्यक्रमांसाठी जातो, किंवा जवळजवळ आता ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, देन दुबई, बरेच सिंगापूर, लंडन, बऱ्याच देशांमध्ये आम्ही फिरलो. मला आनंद एका गोष्टीचा वाटला की आता हास्य जत्रेमुळे का होईना पण इतर भाषिक लोक आता मराठी प्रोग्राम बघतायत, मराठी कार्यक्रम बघतायत. कारण बऱ्याचदा काही गुजराती ऑडियन्स, काही हिंदी भाषिक ऑडियन्स, म्हणजे मला आठवतं आहे आम्ही फॅमिली पिकनिकला गेलो होतो देहरादूनला, आणि तिकडच्या हरियाणा, उत्तराखंड, तो हरियाणाचा एक कोणतरी ड्रायव्हर होता आणि त्याने आम्हाला एअरपोर्टवरनं पिकअप केलं फॅमिलीला. आणि तो पूर्ण दिवस गाडी चालवता माझ्याकडे बघतोय, नमाकडे बघतोय, तर आम्हाला काही कळलं असं. आणि रात्री जेव्हा हॉटेलवर पोहोचलो ट्रॅव्हल करून, तेव्हा तो हरियाणातला एक ड्रायव्हर, त्याने आम्हाला विचारलं, सर वो महाराष्ट्र की हास्य जत्रा आते उनमें आप काम करते वही हो क्या? तर मला खूप भरून आलं की ह्या निमित्ताने का होईना इतर भाषिक लोक मराठी कंटेंट बघतायत, मराठी कार्यक्रम बघतायत. आणि येस, आज मी हिंदीत किंवा गुजराती रंगभूमीवर काम करतोय, त्यासाठी कारणीभूतसुद्धा मराठीचं आहे. मी मराठी नाटकं माझी गाजल्यानंतर मला हिंदी आणि गुजराती भाषिकांकडनं ऑफर्स आल्या की आमच्या इथे पण येऊन तुम्ही नाटक करा.
पण मला वाटतं की हास्यजत्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सगळ्यांच्या मनातला आहे. कारण त्या कार्यक्रमाने इतकं भरभरून दिलं आहे गेली 5 वर्ष. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, प्रेम सगळं तुमच्यासोबत आहे. आणि मला वाटतं की इथे स्वप्नील आणि प्रार्थना जरी त्या कार्यक्रमातला भाग नसले तरीसुद्धा तुम्ही त्या कार्यक्रमात चा भाग झालेला आहात, सहभागी झालेला आहात काही भागांकरिता, आणि तुमचंही त्या कार्यक्रमाशी तितकंच जवळचं नातं. अगं पण हे दोघं आमच्यापेक्षा ठार वेडे आहेत. हे 25 दिवसात जाणवलं आम्हाला. हे दादा आणि प्रार्थना दोघंही म्हणजे मुळात ना आमची फिल्म, आमचा चित्रपट हा संपूर्ण 25 रात्र आम्ही शूट केला आहे. सलग 25 रात्र, म्हणजे मी माझ्या आयुष्यात सलग एवढ्या रात्री पहिल्यांदा शूट केलं. सलग 25 रात्र शूट केलं आहे. सो किती झालं तरी आपला एक मानवी स्वभाव आहे तो 11, 12, 1 नंतर आपल्याला थोडी पेंग येणं किंवा डाऊन होणं. पण ह्या दोघांनी अख्खा सेट जो हलता ठेवला आहे पहाटे 6 वाजेपर्यंत. सो तू म्हटलंस ना तरी आम्ही ठीक आहोत, म्हणजे आम्हाला दिसतात, पण हे दोघं म्हणजे कमाल आहे ते दोघं. पण आता तुम्ही विषय काढलाच आहे काय किस्से आणि गंमत, तर आम्हाला एखादी गंमत आणि एखादा किस्सा ऐकायला नक्कीच आवडेल चित्रीकरणाच्या दरम्यान झालेला. नाही, किस्से आणि गंमत, आता ते सगळे किस्से आणि गंमत तुम्ही 28 फेब्रुवारीला बघाच. कारण 28 फेब्रुवारीपासून म्हणजे अगदी परवापासून, येत्या शुक्रवारपासून चिकी चिकी बुबू बुम हा चित्रपटगृहांमध्ये दाखल होतो आहे. आणि आम्हाला फार आनंद आहे की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आमच्या टीझरला, ट्रेलरला, आमच्या सगळ्या आत्तापर्यंत आम्ही जी गाणी बाहेर काढली त्या सगळ्याला. आणि आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट तुमचं मनोरंजन करेल. कारण महाराष्ट्राची हास्यजत्रा आवडत नाही असा एकही माणूस माझ्या माहितीत नाही. आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा काय करते असं जर कोणाला विचारलं तर एका वाक्यात त्याचं उत्तर आहे, निखळ मनोरंजन. कमरेखालचं काहीही नाही, द्वैअर्थी काहीही नाही. तुमचा मान सन्मान, तुमची आब राखून विनोद निर्मिती करत संपूर्ण परिवार एकत्रपणे बसून हसू शकतो असा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. हाच बाज प्रसादनी आणि प्रथमेश शिवलकर आमचे 2 लेखक जे आहेत त्यांनी लिखाणातनं आणि प्रसादनी दिग्दर्शनातनं हाच बाज पकडला आहे किंवा पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अत्यंत सुंदर गोष्ट बांधली आहे जी चिकी चिकी बुबू बुमच्या निमित्ताने येते. त्यामुळे किस्से वगैरे खूप होते. कारण म्हणजे अनेक असे सीन्स आहेत चित्रपटात. आता तुम्ही चित्रपट पाहिला नाही त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण अनेक असे सीन्स आहेत ज्याचे आमचे अनेक रिटेक झाले. सहसा रिटेक म्हणजे परत करायला लागते ती गोष्ट. सहसा रिटेक होतो कारण कोणतरी चुकतो किंवा काहीतरी गडबडतं. आमचे सर्वात जास्त रिटेक चालू शॉटमध्ये कोणतरी हसलं म्हणून झालेत. कारण हानी काहीतरी केलं आणि मी हसलो आणि हा म्हटला कट कट कट. अरे दादा हसायचं नव्हतं इकडे. म्हटलं अरे तू काय केलंस वेड्यासारखं, हसू आलं मला. तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट निर्माण करताना जर ते निर्मिती करणाऱ्या लोकांना ती गोष्ट आनंद देते ही त्याची पावती आहे की ती लोकांना आनंद देणार आहे. कारण आपल्याला ती गोष्ट करताना जर मजा येत असेल तर ती बघताना तुम्हाला निश्चित मजा येणार. त्यामुळे खूप धमाल किस्से, खूप एक सिक्वेन्स आहे, आता मी तुम्हाला सांगत नाही, एक सिक्वेन्स आहे जिथे प्रसाद आणि एक व्यक्ती आहे, उत्तरार्धात आहे चित्रपटाच्या, जिथे प्रसाद आणि एक व्यक्ती एका ठिकाणी बसलेत आणि बाकी 15 लोक त्यांच्या तोंडाकडे बघत आहेत. आणि तिथे जो काय धुमाकूळ घातला आहे प्रसाद आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने, आता मी ते सांगू शकत नाही कारण नाव सांगायला लागेल. आम्ही शूटिंगच करू शकत नव्हतो कारण 16 लोक, 16पैकी कोणतरी एक जण हसायचं स्टेकमध्ये आणि परत पहिल्यापासून करायचं आणि पुढच्या वेळेस काहीतरी अजून वेगळं व्हायचं, अजून धमाल व्हायची. आणि रात्रीचं शूटिंग होतं त्यामुळे ती आता पण हसायला लागली. म्हणजे मला हिचा एक प्रसंग जे तुम्ही टीझरमध्ये पण पाहिलं असेल, आम्ही म्हणींचा वापर केलेला. सो म्हणजे प्रार्थना आत्ता बोललीच असं की मी आत्ता शिकते आहे मराठी आणि माझी ती प्रगल्भ होत चालली आहे. तर त्या चित्रपटात एक प्रसंग आहे ज्याच्यात स्वप्नील दादा उदाहरण देतो की इकडे आड तिकडे विहीर ही म्हण माहिती आहे का, तशी आपली गत होईल. त्यावर हिची लाईन होती की आणि मग काखेत कळसा आणि गावाला वळसा. तो स्वप्नीलदा त्याच्यावर एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. हे बघ काख म्हणजे काय, समज हे लोक आहेत आणि हे आहेत. तर असा तो प्रसंग होता. आम्ही रिडिंग करत होतो, आम्ही वाचन करत होतो सीनच्या आधी. तर स्वप्नीलदा त्याची लाईन घेतली आणि जेव्हा हिचा संवाद आला तेव्हा तिने मला विचारलं, प्रसाद पण ते काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय होतो. म्हटलं बस हेच हवं आहे.
ही या कॅरेक्टरची गरज आहे, तिला या म्हणीचा अर्थ माहिती नाही आहे. हाच प्रसंग आहे, तुला मी अर्थ सांगणार नाही, सीन संपल्यावर अर्थ सांगेन. पण प्रार्थना, हे सगळं तुझ्याबद्दल आता बोललं जाते. तू सुरुवातही केलीस की तू बडोद्याची आहेस आणि तू कशी सुरुवात केली आहेस, पण तरीसुद्धा मला थोडंसं अजून ऐकायला आवडेल. कारण तू मूळची बडोद्याची, तुझी पहिली मालिका पण मला वाटतं हिंदी मालिका, त्याच्यानंतर तुझा मराठी मनोरंजन विश्वात जो प्रवास सुरू झालेला आहे तो आजतागायत सुरू आहे आणि उत्कृष्ट कलाकृती तू दिलेल्या आहेस. तुझी मराठीशी, मराठी भाषेशी, मराठी मनोरंजन विश्वाशी कशी नाळ जुळत गेली? मी खरं सांगू ना तर जेव्हा मी इथे मुंबईत शिकायला आले, मी जर्नलिझम करत होते आणि तेव्हा मला कळलं की आता जर्नलिझम करताना मला मुंबईत शिकायला यायचं रिझन पण हेच होतं की जेव्हा जन्म बडोद्यात झाला आणि बडोद्याच्या लोकांमध्ये, तर माझ्या मैत्रिणी स्कूलमधल्या ना मला विचारायच्या, गुजराती मैत्रिणी, की अरे तू तर मराठी आहेस ना, मग तू गुजरातमध्ये काय करते, तुला तर महाराष्ट्रात असायला पाहिजे. आणि मला इतकं वाईट वाटायचं या गोष्टीचं. मी आईला विचारायचे की आई असं का, तुझा का जन्म इथे, का बाबा का इथे, आपण का महाराष्ट्रात नाही होत. तर आई म्हणे बेटा आपले आजोबा, माझे आजोबा पण इथेच होते, सो आपण इथेच होत. पण मी तेव्हापासून ठरवलं होतं की मी काही झालं तरी मी महाराष्ट्रात येणार आणि इथेच शिक्षण पूर्ण करणार आणि जे काय माझं करिअर करणार ते मी महाराष्ट्रात येऊन करणार. आणि थँक्यू. आणि म्हणूनच रिझन होतं की मी जेव्हा जर्नलिझम करत होते तेव्हा मला कळलं की आता मला फिल्म मिळणार आहे आणि मी ती फिल्म आहे. आणि मला आठवतं आहे हिंदी पवित्र रिश्ता करत असताना पण ते कॅरेक्टर होतं ना ते मराठी होतं. तर आम्ही आहे ना मराठीत डायलॉग्स घ्यायचो. खूप वेळेला असं व्हायचं की बिकॉज आम्ही मराठी होतो आम्ही मराठीत घ्यायचो. आणि त्यानंतर सुशांत सिंग राजपूत आमच्या शोमध्ये होता, तर त्याला हिंदी फिल्म करायची होती. तर त्याचं आणि माझं नेहमी बोलणं व्हायचं की अरे आपण ही फिल्म्स करायची हे ते. त्याला हिंदी फिल्म मिळाली आणि मी ब्रेक घेतला कारण मला मराठी फिल्म मिळाली. आणि मला त्याचा इतका अभिमान वाटला ह्या गोष्टीचा की मी सगळ्यात पहिला फोन करून आईला सांगितलं की आई मी बाकी सगळं ठीक आहे पण मला मराठी फिल्म मिळाली आणि मी महाराष्ट्रात येऊन आपल्या भाषेतली फिल्म करते. सो आईला, आणि आजही मी तुला सांगते मी जेव्हा बडोद्यात जाते ना तर बडोद्यातने आमच्या गुजरातमध्ये सगळीकडे म्हणजे जिथे जिथे महाराष्ट्रीयन लोक राहतात सगळे म्हणतात की आमच्या गुजरातमधली मुलगी आहे ना प्रार्थना, तिने आमचं नाव पुढे आणलं. सो मला खरंच खूप बरं वाटतं आणि थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी मला एक्सेप्ट केलं. मला पण माहिती आहे माझी मराठी खूप चांगली नाही आहे, पण तरीही आज जेव्हा मला ऑडियन्सकडनं इतका चांगला रिस्पॉन्स मिळतो, ज्या ज्या फिल्म्स केल्या त्याच्याकडनं मला नेहमी प्रेक्षकांकडनं इतका छान प्रतिसाद मिळाला की मला असं वाटलं अजून पुढे काम करू. आणि हे मी पुढे करत राहणार काम आणि आपल्या भाषेचा असाच मान वाढवत राहणार नक्कीच. पण तू आत्ता जसं म्हणालीस की प्रेक्षकांनी मला स्वीकारलं असं तू म्हणालीस, पण मला वाटतं की तू तुझ्या अभिनयातनं त्यांनाही आपलंसं केलंयस म्हणून तुला स्वीकारलंय. आणि तुला पण खूप शुभेच्छा आणि खूप छान छान काम करत आली आहेस आणि करशील. थँक्यू. आणि नम्रता तुझ्याकडे आता येणार आहे. नम्रता म्हणूया की काय म्हणूया हिला, पण फक्त लॉली नाही, हिची अनेक नावं आहेत आणि मी त्याच मुद्द्याकडे येणार आहे. नम्रता, महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्याच्यातनं वेगवेगळ्या प्रहसनांमधनं तू वेगवेगळ्या भूमिका म्हणजे काउंटच करू शकत नाही इतक्या भूमिका तू साकारल्यास आणि त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या बोलीभाषा म्हणजे लॉली असेल किंवा शिक्षिका असेल किंवा सर्वसामान्य घरातली एक गृहिणी असेल, प्रत्येकीच्या भाषेचा बाज वेगळा आहे. या बोलीभाषांचा अभ्यास करताना काय डोक्यात असतं, कसं करतेस? कारण वेळ खरं तर मुळात कमी असेल तुम्हाला. ह्या सगळ्यामध्ये पटकन ती पकडणं आणि ती आत्मसात करून आमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोचवणं की जणू काही तू वर्षानुवर्ष ती बोलतीयस, तो अभ्यास, ती निरीक्षणं कशी असतात? मी एकतर काळा चौकी लालबागसारख्या एरियात वाढलेली मुलगी आहे, चाळीत वाढलेली मुलगी आहे. चाळीमध्ये अनेक वेगवेगळ्या भाषांचे म्हणजे जे शेजारी आहेत ते वेगवेगळ्या भाषांमधले आहेत. मग कोणी बिहारचं असतं, कोणी युपीचं असतं, कोणी मग कोकणातलं असतं, कोणी घाटावरचं असतं, कोणी सातारकडचं असतं. तर असे वेगवेगळी भाषा बोलणारी माणसं आजूबाजूला नेहमी वावरत असतात. तर माझं वाचनापेक्षा माझं थोडं ऑब्झर्वेशन थोडंसं बरं आहे, त्यामुळे मला ती भाषा पटकन ग्रास्प करता येते. मी आगरी भाषेतलं एक नाटक केलं होतं, त्यामुळे मला बऱ्यापैकी किशोर चौगुले आणि विकास समुद्रे यांचं ऐकून मला ती भाषा थोडीफार येते.
मी स्वतः माझं जे गाव आहे ते आळेफाटा आहे, जुन्नर तालुक्यातलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा मी जी सासू सुनांची आमची जी सिरीज आहे त्याच्यात जी मी भाषा बोलते ती मी माझ्या घरात आम्ही बोलतो. माझे आई वडील त्या भाषेत, जुन्नरच्या भाषेत बोलतात. तर अशा ज्या बऱ्याच वेगवेगळ्या भाषा, तर कोल्हापूरची भाषा, सातारची भाषा, पण नाटकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागांमध्ये जाणं होतं, त्यामुळे तिकडच्या लोकांचं ऐकणं होतं. त्यामुळे पटकन ती भाषा आत्मसात करायला मला सोपी पडते, कारण माझं मुळात भाषेवर खूप प्रेम आहे. आणि मला अजूनही असं वाटतं की हे तर आहेच कॅरेक्टर्स किंवा मी ज्या भाषा बोलते महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत, पण मला महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा सगळ्या शिकायच्या आहेत आणि माझी प्रचंड इच्छा आहे. मला असं वाटतं त्यातनं एक वेगळा विनोद तयार होतो. बोलीभाषेतला एक वेगळा विनोद असतो. तुम्ही जे म्हणता की आता शाब्दिक कोट्या वगैरे तो जमाना गेला, म्हणजे अजूनही आहे करता शाब्दिक कोट्या, तोही विनोदाचा एक प्रकारच आहे. त्याला मी कधीच नाही म्हणत नाही आहे की ते करू नये असं म्हणणं नाही माझं. पण मला वाटतं की बोलीभाषांमध्ये अनेक विनोद निर्माण होतात, अनेक सिच्युएशनमधनं ते येऊ शकतात. तर मला स्वतःला खूप मज्जा येते परफॉर्म करायला. वेगवेगळ्या बायका, वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळ्या भाषा. सो येस, आणि मला आवडतं. आणि मला असं वाटतं की त्या भाषेप्रमाणे आपल्या देहबोलीसुद्धा आपली बदलत असते. त्यामुळे तुझे म्हणतेस की एवढ्या वेगवेगळ्या भूमिका करतेस, तर त्या भाषेप्रमाणे माझी देहबोली बदलते. आणि ते मला असं वाटतं कुठेतरी प्रेक्षकांचं प्रेम आणि सरस्वतीचा आशीर्वाद याच्यामुळे ते सगळं रंगमंचावर घडत असतं. वेगवेगळ्या भूमिकांचा उल्लेख केलायस, तर मला असं वाटतं की एक झलक आम्हाला इथे बघायला आवडेल, हो की नाही? आता मराठी भाषा आहे आणि त्याच्यात मी लॉलीचं करायचं करणं. तू असंख्य भूमिका केलेल्या आहेस. नमस्कार. तुम्ही मला इथं मराठी भाषेचा इथं गौरव करायला बोलवले व, तर मग तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते व. मी थोडीशी भांबावून गेली, मला बोलता येत नाही, कारण तसं एवढ्या मोठ्या मंचावर मी असं पहिले अंदाज करते, कारण आमची गावची शाळा आहे ना, तर आमच्या गावच्या शाळेमध्ये नाही का आम्हाला थोडंसं म्हणजे एवढं बोलायला जमत नाही. पण मला इथे तुम्ही बोलवलं तर मुलांनो, आता मी तुम्हाला शिकवणार आहे बा गवताचं पातं. 1 2 3 4 गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, डोलताना बया काय म्हणतं, खेळायला चालला बया, खेळायला चालला, खेळायला चालला बया, खेळायला चालला बया, बया बया खेळायला बया. थँक्यू. वा वा. मला वाटतं मी जर म्हणाले नसते की काहीतरी करून दाखव, तर इथनं आवाज आलाच असता आणि ते तुला करावंच लागलं असतं. आणि मला हिचं कौतुक नेहमी वाटतं की आम्ही अशा गप्पांचे कार्यक्रम असे बरेच केले आहेत, आणि कधीही आम्ही अशी फरमाईश केली की एखादी झलक आम्हाला करून दाखव, ती कधीच आडेवेडे घेत नाही, ती लगेच करून दाखवते. आपण किती कार्यक्रम केले आहेत आणि खूप धमाल येते. खूप थँक्यू नमा. रोहित, जे नम्रताला मी नंतर सांगितलं ते मी तुला आत्ताच सांगते. तुझ्या भाषेत काहीतरी होऊन जाऊ दे. आता एवढा मोठा कार्यक्रम आहे, सगळ्या मुली नटून थटून फेटे बिटे घालून सगळ्या आलेले आहेत, पावडर लाली लावून आलेले आहेत. तर आमचं कसं असते, आम्हाला म्हणजे पावडर लाली लावायची गरजच लागत नाही. आम्ही म्हणजे इकडून एक बोट फिरवलं, इकडून एक बोट फिरवलं, आम्ही रुबाबदार. थँक्यू. याच मुद्द्याकडे बोलीभाषा आपल्याला बरंच काही देऊन जाते. तुझी जी बोलीभाषा आहे, तू जी आणली आहेस पुढपर्यंत, तू महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहेस, त्या बोलीभाषेने तुला अभिनेता म्हणून काय दिलं रोहित? ओळख दिली. आज मी आल्या आल्या हे बोलणे, अहो त्याच्यात बोला की असं म्हणले काका समोरून. तर ही ओळख जी आहे ती भाषेने दिली, बोलीभाषेने दिली. खरं तर मी जेव्हा नाटक करायला सुरुवात केली तेव्हा नाटकात काम करताना आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की तुला नाटकात काम नाही करता येणार, कारण की तुझी भाषा म्हणजे अशी आहे, पाणीला पाणी बोलतोयस, असं थोडी नाटकात चालते. तेव्हा त्या नाटकाची गरज असेल कदाचित स्वच्छ मराठीत बोलणं.
पण म्हणून मी खूप काम केलं स्वतःवर आणि मी स्वच्छ मराठीत बोलायला लागलो. पण पुन्हा सगळं फिरून महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये सचिन सरांनी मला सांगितलं की तुला त्या भाषेत बोलता येईल का, ते बोलून दाखव. आणि ते बोलायला लागल्यावर ते जास्त आवडायला लागलं आणि त्याच्यामुळेच मला त्या भाषेमुळे ओळख मिळाली, त्या लईमुळे. आमच्या भाषेत एक ठसका असतो बोलण्याचा, एक रांगडेपणा असतो. म्हणजे नॉर्मली कोणाला चहा आणून दिला की चहा घ्या असं म्हणतात, आमच्याकडे ए घ्या की चहा. म्हणजे जवळजवळ दम दिल्यागतच असतो, पण ते आपुलकी असते, ते प्रेम असतं, ते लोकांना आवडतं, गोड वाटतं. त्याच्यामुळे बोली भाषांची त्यांची एक वेगळी गंमत आहे. जसं ताई आता तिच्या भाषेत बोलली, ती गंमत आहे. ही सगळी धमाल आपल्याला ज्या सिनेमातून दिसणार आहे परवापासून, तर त्या सिनेमाकडे मी येते आहे, चिकी चिकी बुबुम बुम. प्रसाद, मला तुला सगळ्यात आधी तर विचारायचं आहे, हे जे सिनेमाचं शीर्षक आहे ते आम्हाला एक गाणं म्हणून माहिती आहे, जुनं गाणं म्हणून माहिती आहे, पण सिनेमाचं शीर्षक ठरवताना काय विचार होता नेमका? मुळात मी आत्तापर्यंत जवळजवळ 13 नाटकं आणि 6 सिनेमे लिहिले, पण माझा नावांचा गोंधळ आहे, मला नाव सुचत नाही. आणि मी काही म्हणजे आधी याचं नाव होतं एक रात्र तंतरलेली, पण बाकीचे अरे हे काय नाव आहे प्रसाद. सो हे नाव स्वप्नीलदाने सुचवलं आणि आम्ही पहिल्या क्षणाला ते अप्रूव्ह केलं. त्याची 2 कारणं आहेत. एकतर काही शब्द जे आपल्या मराठी माणसाच्या खूप जवळचे आहेत. म्हणजे कुणीतरी येणारं ग म्हटलं तर लक्षा मामा आठवतात, अशोक मामा आठवतात, सचिन सर आठवतात. तसंच चिकी चिकी बुबुम बुम हा शब्दसुद्धा आपल्या मराठी माणसाच्या खूप जवळच आहे. एक लेजेंडरी ही एक फ्रेज आहे असं मी म्हणेन. आणि गाणं खूप गाजलेलं, प्रत्येकाच्या मनात असलेलं ते गाणं आहे. परंतु सिनेमाचं हे नाव का आहे ते डेफिनेटली तुम्हाला 28 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाल्यावर बघितल्यावर तुम्हाला कळेल. हे इटसेल्फ ही एक व्यक्तिरेखा आहे सिनेमात. चिकी चिकी बुबुम बुम ही एक वेगळी व्यक्तिरेखा आहे सिनेमात. आणि संपूर्ण सिनेमात जेव्हा जेव्हा चिकी चिकी बुबुम बुमचा संदर्भ येतो आहे त्यावेळी सिनेमा एक वेगळं वळण घेतं आहे, एक वेगळा टर्न अँड ट्विस्ट घेतो आहे. सो चिकी चिकी बुबुम याचं सिनेमात खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि जोडूनच की सिनेमाच्या विषयाबद्दल काय सांगशील, काय सिनेमा आहे? सो आता आम्ही सगळे आहेत म्हटल्यावर सिनेमा विनोदी तर आहेच, नो डाऊट. तो विनोद नाही केला तर तुम्ही हाणाल आम्हाला. सो सिनेमा विनोदी आहेच, परंतु एक सस्पेन्स कॉमेडी नावाचा प्रकार आम्ही या सिनेमात हाताळला आहे. की मी म्हणेन की स्वप्नील दादा, प्रार्थना, प्राजक्तासोबत जवळजवळ 18 म्हणजे आता रोहित आहे, नम्रता आहे, मी आहे, प्रथमेश शिवलकर आहे, वनिता खरात आहे, आमच्या हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी ते पण स्वतः आहेत. अशी जवळजवळ 18 जणांची फळी आहे. परंतु मी असं म्हणेन की सिनेमाची कथा ही मेन सिनेमाचा हिरो आहे. एक खूप छान गोष्ट आहे जी तुम्हाला 2-2.25 तास त्या सस्पेन्स आणि ह्युमरमध्ये तुम्हाला अडकवून ठेवेल. आता मी सांगितलं असं गोष्ट सस्पेन्स असल्यामुळे फार बोलता येत नाही आहे गोष्टीबद्दल, परंतु येस तुमचे 2-2.25 तुम्ही त्या गोष्टीत अडकून राहाल आणि तुमचे कसं जातील हे तुम्हालाही कळणार नाही. अगदी छोट्यांपासून म्हातारा कोत्यांपर्यंत एकत्रित फॅमिलीने बघावा असा एक छान प्रासंगिक विनोदावर आधारित सिनेमा तयार केला आम्ही सगळ्यांनी. मला वाटतं की खूप छान आपण गप्पा मारल्या आणि तुमच्या प्रमोशनच्या वेगळ्या वेळापत्रकातनं तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र टाइम्स आणि प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. आणि परवापासून सिनेमा प्रदर्शित होतो आहे, सगळे आम्ही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघू नक्कीच. पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तारीख लक्षात असू द्या, 28 फेब्रुवारी. थँक्यू.